नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिन मध्ये आपण बघणार आहोत लसीकरणाच्या संदर्भात आयसीएमआरनं आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ही घोषणा लसीकरण झालेल्या आणि होणाऱ्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे पदोन्नतीतल्या आरक्षणाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलाय. आज त्याच्याबद्दल बैठकांचा सिलसिला झाला. तो काय होता ते सुद्धा बघायचं आहे. आणि तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना आता सरकारनं एक पॅकेज जाहीर केलंय. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तरपणे आपल्याला बघायच्या. पण सुरुवातीला हेडलाईन्स. प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. कुठल्याही लसीच्या एका डोस नंतर दुसरा डोस इतर लसीचा घेतला तरी चालेल. आयसीएमआरच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर व्ही.के. पॉल यांचं मोठं वक्तव्य. भारत बायोटेक दर महिन्याला 10 कोटी वॅक्सिन तर सिरम इन्स्टिट्यूट महिन्याला करणार 11 कोटी लसींचं उत्पादन. आयसीएमआरच्या व्ही.के. पॉल यांची माहिती. देशात लसींच्या साठ्याची कमतरता नाही. लसींसाठी इतर देशांशीही चर्चा सुरू. आयसीएमआरच्या व्ही.के. पॉल यांची माहिती. तर देशातील लसींच्या उत्पादनात होणार मोठी वाढ. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2 मोठे निर्णय. तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटींचं पॅकेज मंजूर. तर चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवली. सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांना धमकी येत असेल तर ते गंभीर. याचिकेत तथ्य असेल तर पूनावाला यांना सुरक्षा द्यावी. मुंबई हायकोर्टाचं मत. या चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. भुवनेश्वरमध्येही घेणार आढावा बैठक. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात लसीकरणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं. तुम्ही लसीकरण केलेलं असेल तरी सुद्धा आणि करणार असाल तरी सुद्धा ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण एखाद्या लसीचा तुम्ही पहिला डोस घेतलेला असेल तर आता दुसऱ्या लसीचा सुद्धा तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. या आधी केवळ एकाच लसीचे 2 डोस घेता येत होते आणि आज आयसीएमआरनं याच्याबद्दलचा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. 2 वेगवेगळ्या लसी सुद्धा तुम्ही घेऊ शकणार आहात. कोविशिल्ड नंतर कोविवॅक्सिन किंवा कोवॅक्सिन नंतर कोविशिल्ड अशा 2 लस तुम्हाला घेतल्या तरी चालतील असं डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी म्हटलेलं आहे. एका डोस नंतर अँटीबॉडी वाढतात त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे एक प्रकारे आता वॅक्सिनचं कॉकटेल सुद्धा चालणार आहे. हमें सजग रहना है कि ऐसे नहीं हो, बिकॉज दैट इज़ हाउ इट शुड बी कि पहले जो टीका लगे उसी वैक्सीन का दूसरा टीका. लेकिन फिर भी अगर ऐसे हो भी गया है, सर्टेन कर लीजिए उस व्यक्ति को बेसिकली नॉट टू वरी, क्योंकि अगर उस एंटीजन से इम्यूनिटी बनी दूसरे से बनी इतना कोई सिग्निफिकेंट इशू नहीं होना चाहिए. हालांकि इनफैक्ट ये भी कहा जाता है कि बदल के वैक्सीन लगाओ तो इम्यूनिटी ज़्यादा होती है. ऐसी भी बातचीत चली है. तो मैं अश्योर करना चाहूँगा कि परहैप्स देयर इज नो कॉज फॉर कंसर्न टू दैट फैमिली. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आता आपल्या सोबत या विषयी बोलण्यासाठी आहेत. उदय सर, जर अशा प्रकारे आपण एक डोस घ्यायचो दुसरा सुद्धा त्याच लसीचा घ्यायचो पण आता 2 वेगवेगळ्या लसी घेतल्या म्हणजे कॉकटेल लस घेतली तर ती अधिक फायदेशीर ठरेल असं सुचवलं जात आहे. स्पष्ट सांगायचं झालं सगळ्या आपल्या दर्शकांना तर मला असं वाटतं की आज आपण जर शक्य असेल तर जी लस आपण अगोदर घेतली तीच लस पुन्हा घेतली तर त्याचा उपयोग जास्त होतो असं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे.
कोविशिल्डचे वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण म्हणजे सुरुवातीला 28 दिवस, नंतर मग 42 आणि आता 84 दिवस असे वेगवेगळे पॅरामीटर्स बदलले जात आहेत. हा दुसऱ्या बाजूला कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला की 35 ते 42 दिवसात दुसरा डोस द्यायला पाहिजे असं एका बाजूने सांगितलं जात आहे. हा. आणि तिसऱ्या बाजूला प्रत्यक्ष अवेलेबिलिटी हा विषय ज्यावेळी समोर येतो त्यावेळी बऱ्याच लोकांना असं वाटतंय की हा सगळाच्या सगळा जो काही आकडे जे काही बदलले जात आहेत हे लसीच्या उपलब्धतेशी निगडीत आणि सरकारने केलेली थोडीशी सारवासारव आहे का. तर यामुळे या बाबतीत ऍज अ टास्क फोर्स मेंबर मी असं सांगेन की वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनं एका बाजूला होत असतात आणि ती संशोधनं चालू असल्यामुळे त्याप्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष आपले तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी सांगत असतात. हा. मला जर समजा आज प्रत्यक्ष उपलब्ध आकडेवारी आणि कालपर्यंत जर समजा आपण बघितले तर कोविशिल्डला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला कोवॅक्सिन असं लोकांच्या डोक्यात पक्क बसलेलं असेल हा. तर या नवीन निर्णयाने एखाद्याला कोवॅक्सिन नंतर लगेच कोवॅक्सिन मिळत नसेल तर त्याच्या पुरतं त्यांनी कोविशिल्डचा विचार करावा. बरं. ज्यांना कोविशिल्ड सलगपणाने मिळतंय त्यांनी ते पुढे चालू ठेवावं. म्हणजे जे सहज आणि व्यवस्थितपणाने चाललंय त्याच्यात खंड न पडता पुढे जावं. आणि बरं. ज्यांना अगदीच एक लस मिळत नाहीये त्यांनी दुसरी लस जर समजा मिळत असेल तर त्या ठिकाणी चालेल असा या विधानाचा अर्थ घ्यावा असं मला वाटतं. उदय सर, आणखीन एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे, कारण आता तुटवडा निश्चितपणे जाणवतोय. पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस जर वेळेत मिळाला नाही तर मग पहिल्या डोसचा काही उपयोग होतो की नाही? ज्यावेळी आपण कुठलीही लस घेतो त्यावेळी त्या लसीचा शरीरावरती परिणाम हा सुरू झालेला असतो. बूस्टर दिल्यानंतर त्याची जी आपण म्हणतो जसं टिटॅनसचं इंजेक्शन घेतल्यानंतर अजून 1 महिन्याने घेतलं की त्याचा इफेक्ट आपल्याला वर्षभरासाठी मिळतो. तसंच या ठिकाणी पहिल्या लशीनंतर जर दुसरी लस योग्य वेळात घेतली मग ती त्या ठिकाणी 28 दिवस किंवा 84 असेल तर त्याचा 1-2 वर्षापर्यंत आपल्याला इफेक्ट मिळतो. याच्यासाठी म्हणून 2 लसीचे आपण या ठिकाणी डोस घ्यायला पाहिजेत असं सांगितलं जातंय. पण आता काही कंपन्यांची केवळ सिंगल डोसची लस सुद्धा 1-2-3 महिन्यामध्ये आपल्याला येणार आहे. तर त्यामुळे लसीकरण याच्यामध्ये वेगवेगळे आपल्या कानावरती विषय येतील. पण त्याच्यामध्ये जे आता प्रचलित आहे त्याप्रमाणे आपण जावं. जर अगदी एखाद्या लसीची अनुपलब्धता असेल तर दुसरी घ्यावी नक्कीच असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद उदय सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतर लसीबद्दलचीच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. देशात सध्या लसींचं उत्पादन खूप कमी होत होतं, म्हणजे जी मागणी आहे त्या तुलनेत. पण यापुढे आता लसीचं उत्पादन प्रचंड वाढणार असल्याचं आज केंद्र सरकारच्या वतीनं ICMR कडून सांगण्यात आलं. जी कोवॅक्सिन भारत बायोटेकची लस आहे त्या लसीचं आता एका महिन्याला 10 कोटी डोस उपलब्ध होणार असल्याचं आज स्पष्ट करण्यात आलंय. Bharat Biotech, we started with about 90 lakh per month capacity, is ramping up, and it is well within our expectation that they can reach as much as 10 times that production level, reaching to about 10 crore per month in the next few weeks, in the next few months, September, October. Similarly, Serum is ramping up from 6.5 crore per month dose level to 11 and even more in these months to come. So that effort is also catching momentum, gathering momentum, even as other vaccines in the pipeline are moving close to increased supplies, such as for Sputnik, and also rapid development for such as Zydus vaccine, BioE vaccine, and also Genova vaccine. यानंतर राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या 2 महत्त्वाच्या निर्णयांची बातमी आहे. एका बाजूला तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना मदत कधी जाहीर होणार हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळालं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे. 250 कोटींचं हे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे. 252 कोटींचं हे पॅकेज असेल तोक्ते वादळग्रस्तांसाठी. आणि दुसरी महत्त्वाची बातमी, चंद्रपूर जिल्ह्यातली जी दारूबंदी आहे ती मात्र उठवण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून
दारूबंदी होती, पण अचानकपणे ही दारूबंदी उठवलेली आहे। पालकमंत्री विजय वडेट्टीवार दारूबंदीचे विरोधक होते आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची दारूबंदी आता उठवण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। जनतेमध्ये जाऊन माहिती घेऊन ज्या समितीने अहवाल दिला आणि त्या अहवालानंतर आज कॅबिनेटमध्ये या जिल्ह्यातील म्हणजे आपल्याला नक्की सांगितलं पाहिजे की दारूबंदी उठवण्याचा निर्णय आज कॅबिनेटने घेतला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ही आता उठलेली आहे आणि हा निर्णय आता कॅबिनेटने घेतलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दारूबंदी होती, पण आज राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातला हा एकमेव जिल्हा जिथं दारूबंदी होती आणि ही दारूबंदी आज अखेर उठवण्यात आलेली आहे। पण यानंतर निश्चितपणे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होऊन हे संपूर्ण प्रकरण वादात अडकण्याची शक्यता आहे। कारण दारूबंदीच्या दरम्यान सुद्धा चंद्रपूरमध्ये दारू विक्री मोठ्या प्रमाणात होती, दारू तस्करी मोठ्या प्रमाणात होत होती असा सुद्धा आरोप केला जात होता। अशा घटना सुद्धा समोर येत होत्या। दरम्यान दारूबंदी असावी याच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता, त्यांनी आग्रही भूमिका घेतलेली होती। पण आज राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या नंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे असं पालकमंत्री श्री वडेट्टीवार यांनी जाहीर केला आहे। हा अत्यंत अयोग्य आणि दुर्दैवी निर्णय आहे। कारण स्पष्टच आहे, जिल्ह्याच्या 1 लाख बायांनी आणि 585 ग्रामपंचायतींनी प्रस्ताव करून मागणी केल्यानंतर ही दारूबंदी लागू झाली होती। दारूबंदी उठवण्याचं जे कारण मीमांसा देण्यात आली ती अशी की अंमलबजावणी चांगली झाली नाही। सरकारच्या कोणत्या योजनेची अंमलबजावणी चांगली होते? यानंतर बातमी आहे लॉकडाऊनच्या संदर्भातली। खरं तर लॉकडाऊन आता 1 तारखेला संपणार का, अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार का याची उत्सुकता राज्यातल्या जनतेला होती। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय। पण आता लॉकडाऊनच्या संदर्भात सरकारनं हा निर्णय घेतलाय की सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाहीये। 1 जून ही लॉकडाऊनची मुदत संपणार आहे आणि या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या काहीशी कमी जरी झालेली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे। त्यामुळे 1 जून नंतर संपूर्ण राज्यात शिथिलता देता येणार नाही असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। तर जिथं रुग्णांचे आकडे कमी होत आहेत तिथं काहीशी सूट देण्यात येईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये जिथं कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे तिथं काही दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे काय म्हणालेत आणि राजेश टोपे काय म्हणालेत ऐकूयात। ऑक्सिजनचा तुटवडा असेल, म्युकरमायकोसिसचा धोका असेल, लहान मुलांमधले जे काही बाधा होण्याचं प्रमाण असेल, ह्या सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा त्याच्यामध्ये झाली। ऑक्सिजन प्लांट वाढवण्यासंदर्भात देखील चर्चा झाली। शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील। या बाबतीमध्ये टास्क फोर्स बरोबर चर्चा करून पुढचा निर्णय जो आहे लॉकडाऊनचा त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। शिथिलतेची जी बारकावे आहेत ते बारकावे ह्या 2 दिवसामध्ये निश्चित करण्यात येतील। टास्क फोर्सची चर्चा करून आणि माननीय मुख्यमंत्री महोदय या टास्क फोर्सची आम्ही सगळ्यांनी चर्चा करून त्याबाबतचे योग्य तो जे मी जे सांगितलं की डिटेलिंग रिलीज जे काही करायचं असेल किंवा रेस्ट्रिक्शन्स कमी जे करायचे असतील त्याच्या बाबतीतली जी डिटेलिंग आहे ती टास्क फोर्स माननीय मुख्यमंत्री आणि स्वास्थ्य विभागाची चर्चा करून ठरवलं जाईल। दरम्यान जी गावं अजूनही रेड झोन मध्ये आहेत त्या गावांमध्ये अनलॉक प्रक्रिया करण्याचा प्रश्नच येत नाही, तिथला लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्न येत नाही।
पण जिथं रुग्णसंख्या कमी झालेली आहे अशा ठिकाणी मात्र काही शिथिलता दिली जाऊ शकते, असं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. लॉकडाऊन किती वाढवावा, कुठे वाढवावा या संदर्भात चर्चा होईल. पण माझी तरी भूमिका अशी आहे की रेड झोनमधील गावांना आत्ता कुठलाही धोका पत्करून घेण्याची गरज नाही. हां, एवढं करता येईल की त्या जिल्ह्यामध्ये असलेले जास्त अफेक्टेड तालुके जे आहेत, जास्त रुग्णसंख्या असलेले तालुके आहेत, तिथे कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यामध्ये रुग्ण नाहीत तिथे थोडी सवलत द्यावी, सूट द्यावी आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये मात्र टप्प्याटप्प्याने हे लॉकडाऊन कमी करावा आणि शिथिलता द्यावी असा विचार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकतो आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटू लागलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर आता मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जनमत जाणून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी 3 दिवसांचा दौरा केला आणि आता त्यांनी राजकीय नेत्यांच्या पक्षप्रमुखांची भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली. तर उद्या दुपारी 1 वाजता ते मुख्यमंत्र्यांशी भेटणार आहेत. त्याआधी 12 वाजता ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहेत. पवार साहेबांना मी पूर्ण महाराष्ट्रातली परिस्थितीच त्यांना सांगितली की मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दुःखी आहे, किती त्यांचा अन्याय व्हायला लागलेला आहे आणि ह्यांना यातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मग ते स्वतः पुढे यावे, त्यांनी यायला पाहिजे. त्यांच्याबरोबर मग नारायण राणे असतील, मुख्यमंत्री असतील, विरोधी पक्षनेते असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांनी यायला पाहिजे. शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका या सगळ्या नेत्यांनी हे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी त्यांना अनेक गोष्टी जे महाराष्ट्राच्या हातातल्या गोष्टी आहेत, जे वर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जावं लागत नाही, त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. एकंदरीत चर्चा सकारात्मक आहे. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, विरोधी पक्षनेत्यांना भेटणार आहे आणि संध्याकाळी माझी प्रेस कॉन्फरन्स मराठा समाजाच्या वतीने. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून मी सगळ्या पक्षाच्या प्रमुखांशी मी भेट घ्यायला लागलो, चर्चा करायला लागलो. माझ्यासाठी नाही तर समाजासाठी. सकाळी मी पवार साहेबांना भेटलो, आता राज साहेबांना भेटलो, उद्या देवेंद्रजींना भेटणार आहे, मुख्यमंत्र्यांसुद्धा भेटणार आहे आणि परवा दिवशी बाळासाहेब आपले प्रकाश आंबेडकरांना सुद्धा मी भेटणार आहे. मराठा समाज हा प्रमुख समाज आहे महाराष्ट्रात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी एका बाजूला छत्रपती संभाजीराजे यांनी नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान संभाजीराजे यांनीच मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं अशी मागणी एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे. मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला तर वेळ निघून जाईल. मला सांगा की रिव्ह्यू पिटिशन कधी दाखल करायचंय, काय माहिती आहे तुमची? 4 तारखेच्या आधी, नंतर तुम्हाला रिव्ह्यू दाखल करता येत नाही. पुन्हा कोविड आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाला विनंती करूया की आम्ही रिव्ह्यू ना 6 महिन्याने दाखल करू. इज इट पॉसिबल? ज्या काळामध्ये कायदा अस्तित्वात होता त्या काळामध्ये जाहिराती निघाल्या, लेखी परीक्षा झाल्या, इंटरव्ह्यू झाले, फक्त अपॉइंटमेंट लेटर देणं बाकी आहे. त्याच्या अपॉइंटमेंट लेटर द्या, नाही कोविड आहे 1 वर्षाने देऊया, तुमची सिनियरिटी जाईल. याचसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र आणि यानंतर 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी येते. खरं तर 10वीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि त्यानंतर आता 10वीचा निकाल लवकरच वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे, हे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. 10वी 12वीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत
चर्चा झाली आणि या चर्चेच्या नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 10वीचा निकाल लवकरच वेबसाईटवर येणार आहे। हा निकाल नेमका कुठल्या आधारावर घेतला जाईल याचे तपशील अजून आलेले नाहीयेत, पण अंतर्गत गुण पडताळणीच्या माध्यमातून हा निकाल दिला जाईल का, थेट विना परीक्षा त्यांच्या हातात मार्कशीट दिली जाईल का, हा प्रश्न आहे। कारण सध्या तरी असं दिसतंय की वेबसाईटवर हा जर रिझल्ट येणार असेल तर परीक्षेच्या विना त्यांच्या हातात मार्कशीट पडणार आहे। कदाचित इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं असावं की 10वीची परीक्षा न देता थेट विद्यार्थ्यांच्या हातात मार्कशीट मिळणार आहे आणि वेबसाईटवर त्यांचा निकाल जाहीर होणार आहे। राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं की परीक्षा न घेण्याच्या बद्दलचा राज्य सरकारचा निर्णय ठाम आहे आणि त्यानंतर हा निर्णय समोर येतोय। आणि राज्यातला पदोन्नतीतल्या आरक्षणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस पेटताना दिसतोय। काँग्रेस या सगळ्याबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसते, कारण काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा याबद्दलची आक्रमक भूमिका मांडल्याचं कळतंय। राज्य सरकारनं 7 मेचा पदोन्नतीचा अध्यादेश रद्द केला नाही तर काँग्रेस आणखी कठोर भूमिका घेण्याच्या हालचाली करत असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। काँग्रेस पक्षाचे मंत्री कॅबिनेट बैठकीत आज आक्रमक झालेले होते अशी सुद्धा माहिती समोर येते। एकही संघटनेने या बाबतीत कुठलेही आक्षेप घेतला नाही, विरोध दर्शवला नाही, कुठलीही मागणी समोर आली नाही। याचा अर्थ आहे निर्णय झाल्यानंतर जे मागासवर्गीय या निर्णयामुळे ज्यांना फायदा मिळते किंवा स्थगित ठेवणे त्यामुळे बरेचसे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे प्रमोशन होत नव्हते, या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे हे या संघटनेला कळते। त्यामुळे त्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध लोक करत राहत आहे। आमचं म्हणणं आहे या बाबतीत राऊत साहेबांनी जे मागासवर्गीयांची संघटना शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची आहे त्यांच्याची चर्चा केली पाहिजे। जागा रिक्त मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांच्या आहेत, त्या जागा इतरातून भरता येत नाही आणि तो दुसऱ्या कोट्यातूनही भरता येत नाही। जो 50% वाटा आहे त्यामध्ये ओबीसी नव्हता। आम्ही नव्यानं मागणी केली की कर्नाटकाच्या सरकारने राज्याला हा आरक्षण पदोन्नतीतील आरक्षण ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे। कर्नाटक सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ओबीसीचा समावेशसुद्धा केलेला आहे। ओबीसीसुद्धा हा मागासवर्गीयामध्ये मोडतो, इतर मागासवर्ग म्हणजे मागासवर्गीयच आहे आणि या सगळ्या घटकासाठी योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आज होती, काल होती, आज आहे, उद्याही राहणार आहे आणि त्यामध्ये काही भूमिकेमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही। परंतु आता या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे चर्चा करू। तेव्हा पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये घमासान सुरू आहे। काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आता मुख्यमंत्री याबद्दल निर्णय काय घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।